मी डॉक्टर संदीप पाटील, चीफ इंटेन्सिव्हिस्ट अँड फिजिशियन फोर्टिस हॉस्पिटल कल्याण. मी आज विटॅमिन डेफिशियन्सी मिमिकिंग क्रोनिक डिझीजेसबद्दल बोलणार आहे. विटॅमिन डेफिशियन्सीज कॉमनली आपण बघतो. तर कॉमन विटॅमिन डेफिशियन्सीज जे आपण पाहतो B12 विटॅमिन डेफिशियन्सी. याच्यामुळे आपल्याला मज्जातंतूंवर परिणाम होऊन पायात मुंग्या येणे, बधीरपणा येणे, त्याच्यामुळे पेरिफरल न्यूरोपॅथी होऊ शकते. मज्जातंतू म्हणजे स्पायनल कॉर्डवरती पण परिणाम डेफिशियन्सीमुळे होऊन पायाची ताकद जाणे, पॅरापॅरेसिस होणे पण चान्सेस राहतात. पुढचं ब्रेनवरती इफेक्ट झाला तर डिमेन्शिया म्हणतो. डिमेन्शियासारखे सिम्पटम्स येऊ शकतात, विसरणे, कन्फ्युजन होणे. दुसरं बिकॉज ऑफ B12 डेफिशियन्सी हिमॅटॉलॉजिकल चेंजेस म्हणजे रक्तावरती पण परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट पण कमी होतात. त्यामुळे आपल्याला पिक्चर कधी पॅनसायटोपिनिया, काही रक्ताचे विकार यांच्यासारखे दिसू शकतं. बाकी दुसरे विटॅमिन्स आपण याच्यात आहेत. विटॅमिन डी जे बोन हेल्थसाठी लागतं. विटॅमिन डी जर शरीरात कमी असेल त्याच्यामुळे आपले बोन पेन, जॉईंट पेन, त्याच्यामुळे आर्थरायटिससारखे सिम्पटम्स येऊ शकतात सिव्हिअर विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे. दुसरं विटॅमिन आहे विटॅमिन ए. विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे डोळ्यावर परिणाम होऊन डोळ्याचे आजार होण्याचे चान्सेस असतात. ते क्रोनिक डिझीज म्हणून मिमिक होऊ शकतात. तिसरं आहे नेक्स्ट आहे विटॅमिन के. विटॅमिन के डेफिशियन्सी जर कमतरता असेल शरीरात तर त्याच्यामुळे ब्लिडिंग टेंडेन्सी, रक्ताचे विकार होण्याचे चान्सेस राहतात. कॉमन विटॅमिन मल्टिपल डेफिशियन्सीज राहू शकतात. तर B1 डेफिशियन्सी थायमिनमुळे पण डिमेन्शिया होऊ शकतो, पेरिफरल न्यूरोपॅथी होऊ शकतात, विसरणे, हे सगळे सिम्पटम्स, कन्फ्यूज स्टेट हे कॅन मिमिक मेनी न्यूरोलॉजिकल डिझीजेस. So we can have overlap of many neurological symptoms because of 2-3 vitamin deficiencies. Thank you.